नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होते ते आज आपण पाहणार आहोत. त्याआधी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. आज आपण पाहणार आहोत की घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागात जे काही होते ते पूर्णपणे धक्कादायक असते, मोठ्या खुलाशांनी भरलेलं असतं. तर आता आजच्या भागाची सुरुवात होते जानकी आणि ऋषिकेश घरी येण्याने. जानकी रडत रडत सांगते की गीतांजली नर्सला कोणीतरी मारून टाकलं आहे. ही बातमी ऐकता संपूर्ण घर हादरून जातं. लताबाई, सारंग सगळेच अवाक होतात. माया मात्र नेहमीप्रमाणे सहानुभूतीचं नाटक करते. सकाळी आपल्या घरी आलेली नर्स, तिलाच कोणीतरी मारलं, बापरे, असं म्हणत ती स्वतः निरागस असल्याचा आव आणते. पण प्रेक्षकांना स्पष्ट दिसतं की हे सगळं नाटक आहे. जानकी सांगते की नर्सला मकरंदबाबत काहीतरी माहिती असावी. मकरंदसाठी बनवलेले पॅम्पलेट पाहून नर्सला काहीतरी समजलं असणार, म्हणून तिने जानकीला मेसेज केला असावा. जानकी नर्सच्या घरी जाते, पण नर्स आधीच गायब असते आणि नंतर हत्या झाल्याचं समजतं. यामुळे सारंगला मोठा धक्का बसतो. जानकी थेट संशय व्यक्त करते की हे सगळं मास्कमॅनचं काम आहे. पण मोठा प्रश्न असा की घरातली माहिती मास्कमॅनपर्यंत पोहोचवतेच कोण? जानकी सांगते की नर्सला भेटायला जाण्याची माहिती घरात कुणालाच नव्हती. म्हणजेच घरात कोणीतरी माहिती लीक करतंय. पोलीस तपासात धक्कादायक खुलासा होतो. जानकीच्या फोनवरून गीतांजली नर्सचा कॉल रिसीव्ह झाला होता. पण जानकी म्हणते की मी तो फोन उचललाच नाही. जानकीला आठवतं की तिचा फोन काही वेळ हरवलेला होता आणि त्या वेळेत ओवीच फोन जवळ होती. त्यानंतर जानकी ओवीला जाब विचारते. ओवी घाबरते, रडते, पण सत्य सांगत नाही. ऋषिकेश ओवीला वाचवतो, पण जानकीला खात्री होती की ओवी काहीतरी लपवत आहे. खाली माया ओवीला गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवते. माया ओवीला सांगते की आईला काहीही सांगायचं नाही आणि इथेच माया ओवीचा वापर शस्त्रासारखा करते. इकडे सारंग मकरंदचे पॅम्पलेट लावत असतो, पण मास्कमॅन प्रत्येक फोटोवर काळा रंग फासतो. सत्य लपवण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे. पुढे रात्री जानकी आणि अवंतिका भेटतात. सुरुवातीला नाटक, मग दोघे जोरजोरात हसतात. कारण अवंतिकाने मुद्दाम मास्कमॅनशी हातमिळवणी केल्याचं नाटक केलं आहे. मास्कमॅनने प्रॉपर्टीची ऑफर दिलेली असते, पण हे सगळं फसवणुकीसाठी आहे, पकडण्यासाठी. संयम आता ठाम होतो. मकरंदची बहीणच मास्कमॅन आहे. इकडे ऐश्वर्या सुमित्राला अपमानित करत राहते. चहा कॉफीच्या नावाखाली मानसिक छळ करते आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे ऐश्वर्या मायाला फोन करून सुमित्राला संपवण्याचा प्लॅन सांगते. जानकी आणि ऋषिकेश तपास पुढे नेतात. मकरंदच्या कंपनीच्या फाईल्स तपासतात आणि शेवटी जो फोटो समोर येतो तो पाहून दोघांनाही भलताच धक्का बसतो. तो म्हणजे मकरंदची बहीण ही माया असते. आणि आजचा भाग इथे संपतो. आजचा भाग खूप थरारक होता. माया हळूहळू केंद्रस्थानी येते. सुमित्रा मोठ्या धोक्यात आहे आणि जानकी आता सत्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढच्या भागात काय होईल यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.